हॅलो एव्हरीवन. तर आज आपण सी फूड मेन्यू पाहणार आहोत. ही रेसिपी यूट्यूबवर फर्स्ट न्यू रेसिपी असणार आहे, कारण ही माझी पर्सनल सिक्रेट रेसिपी आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्टे ट्यून्ड. पेपर प्रॉन्स बनवण्यासाठी आपल्याला इथे कांदा लागणार आहे. मी 3 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक चिरून घेतले. 2 मीडियम साईजचे टोमॅटोज एकदम बारीक चिरून घेतले. काळी मिरी लागणार आहे. इथे कोथिंबीर लागणार आहे बारीक चिरलेली. 1 चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट लागणार आहे आणि तेजपत्ता लागणार आहे. इथे प्रॉन्स आहेत, स्वच्छ साफ करून घेतलेत आणि ह्याच्यातला मधला धागा पण मी काढून घेतलाय. आणि बटाटे लागणार आहेत आपल्याला, असे बारीक पीस केलेले. 2 मीडियम साईजचे बटाटे घेतले आणि तेल लागणार आहे. आणि मसाल्यांमध्ये मी इथे हळद आणि लाल तिखट घेतलंय, घरगुती लाल तिखट, आणि चवीनुसार मीठ घेतलंय. मी मीडियम फ्लेमवर गॅसवर कढई तापत ठेवली आहे. त्याच्यात आता आपण 2 ते 3 चमचे तेल ॲड करायचं. तेल थोडं जास्त लागणार आहे कांदा आणि टोमॅटो फ्राय करण्यासाठी. आपण तेलामध्ये आता तेजपत्ता आणि काळी मिरी ॲड केली आहे. काळी मिरी तुम्ही जास्त घेऊ शकता, 10 ते 12 काळी मिरी घेऊ शकता तुम्ही, कारण का पेपर प्रॉन्स आहेत तर आपल्याला काळी मिरी जास्त लागणार आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा ॲड करून घेऊया. कांदा आता गोल्डन ब्राऊन झाला आहे. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊया. टोमॅटोज पण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे, स्मॅश करायचे व्यवस्थित. हा पूर्ण मसाला तयार झाला पाहिजे कांदा आणि टोमॅटोचा. थोडीशी कोथिंबीर ॲड करूया ह्याच्यामध्ये, म्हणजे चव खूप छान येते. आणि आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. 1 ते 1.5 चमचा मी मीठ घेतलं. मीठ टाकल्यामुळे कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजून येईल आणि छानपैकी मसाला पण तयार होईल. कांदा टोमॅटो आता व्यवस्थित मिक्स झाला, एकजीव झाला, मसाला झाला एकदम असा स्मॅश होऊन. आता आपण ह्याच्यात मसाले टाकून घेऊया. हळद ॲड करते मी इथे 1 छोटा चमचा. दोन मोठे चमचे आपल्याला 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर ॲड करायची. आणि मसाले टाकल्यावर गॅस स्लो मध्येच ठेवायचं. आता ह्याच्यात आपण आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट ॲड करूया. 1 मोठा चमचा लागणार आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया. मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. पेस्टचा उग्रसपणा पण जायला पाहिजे. 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित हे सगळं फ्राय करून घेऊया. आणि आता ह्याच्यामध्ये आपण कोलंबी आणि बटाटा टाकणार आहोत. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कोलंबी बटाट्याला हा सगळा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे.
ही माझी पर्सनल रेसिपी आहे, नक्की तुम्ही ट्राय करा. मी नेहमी बनवते ही रेसिपी, खूप छान लागते, खूपच टेस्टी लागते. आता गॅस आपल्याला स्लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि ह्याच्यामध्ये अर्धा ते 1 कप पाणी ॲड करायचं. आणि हे चांगलं मिक्स करून हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण ह्याच्यावर लीड ठेवून 5 ते 10 मिनिटं हे बॉईल करून घेणार आहोत बटाटे शिजेपर्यंत. तर आता मी लीड लावून घेते आणि हे आता आपण बॉईल करून घेऊ. आता 5 ते 10 मिनिटं झाली आहेत. आता आपण बघूया हे बटाटे शिजले आहेत का ह्याच्यातले. बटाटे शिजले आहेत आणि पाणी पण आटलंय. आपल्याला पाणी जास्त ठेवायचं नाहीये, थिक ग्रेव्ही करायची ह्याची अशी. आणि कोलंबी पण शिजली आहे. तर आता मी गॅस स्लो ठेवलाय. आता आपण ह्याच्यावर कोथिंबीर ॲड करून घेऊया. मिक्स करूया छान. ही रेसिपी बनल्यावरच खूप छान स्मेल येतो. तर खायला तर एकदमच खूपच टेस्टी असणार आहे ही. नक्की बनवून बघा. आणि खूप कमी साहित्यात आणि पटकन होणारी रेसिपी आहे.